किल्ले रायगड. रायगडाचे पहिले नाव होते रायरीचा डोंगर, जो आधी जावळीच्या चंद्रराव मोरेंच्या ताब्यात होता आणि हा डोंगर महाराजांनी 15 मे 1656ला जिंकून घेतला. 1670ला हा किल्ला बांधून पूर्ण झाला, म्हणजेच याला बांधण्यासाठी तब्बल 14 वर्षे लागली. हा किल्ला हिरोजी इंदुलकर या जगातील सर्वश्रेष्ठ अभियंत्याने आपले घरदार गहाण ठेवून बांधला. मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण रायगडावर जातो तेव्हा तेथील स्मारकांची भव्यता आपल्याला बघायला मिळते. ज्यावेळेस आपण रायगडावर मुक्काम करतो त्यावेळेस भल्या पहाटे आपली पावले अर्थातच सूर्योदय पाहण्यासाठी आपसुकच टकमक टोकाकडे वळतात. टोकाकडे जाता जाता आपली पावले बाजारपेठेतून दारुगोळ्याची कोठारे पार करायला लागतात आणि मग सुरू होतो निमुळता रस्ता, जो सरळ जातो टकमक टोकाकडे. पुढे गेल्यावर 2600 फूट तुटलेला एक खोल कडा आहे. हा कडा पाहिल्यावर 1.5 गाव उंच असे साक्षात महाराजांचे शब्द आपल्या कानी पडतात आणि शिवरायांबद्दल ऐकलेल्या दंतकथा आपोआपच आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. या कथेनुसार एकदा शिवाजी महाराज असेच दुपारच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी टकमक टोकाकडे गेले होते. दुपारच्या वेळी सूर्य आग उकत होता. महाराजांना ऊन लागू नये म्हणून सेवकाने त्यांच्या डोक्यावर छत्र धरले. अचानक तेथे जोराचा वारा वाहू लागला आणि सेवक छत्र घेऊन हालू लागला, हवेत उडायला लागला आणि तेवढ्यात महाराजांनी सांगितले की काहीही झाले तरी छत्री सोडू नकोस. काही वेळ सेवक हवेत उडायला लागला आणि जसा जसा हवेचा जोर कमी झाला तसा तो सुखरूप एका गावी पोहोचला. त्या गावाचे नाव होते निजामपूर. नंतर त्याचे नाव केले गेले छत्री निजामपूर. टकमक टोकावरून पाचाचा जिजाबाईंचा वाडा देखील दिसतो. असे म्हटले जाते की शिवाजी महाराजांच्या काळात या ठिकाणावरून गुन्हेगाराचा कडेलोट केला जाई, पण मात्र शिवाजी महाराजांनी कोणत्याही गुन्हेगाराचा कडेलोट या ठिकाणावरून केला असा उल्लेख आढळत नाही. मात्र संभाजी महाराजांच्या काळात जे राजद्रोही फितुरी करणारे अष्टप्रधान मंडळातील सदस्य होते त्यांचा इथूनच कडेलोट केला गेला. टकमक टोक हे रायगडाच्या वायव्य दिशेस असून त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची सरासरी 820 मीटर एवढी आहे. टकमक टोकाला निसर्गानेच संरक्षण दिलेले आहे, म्हणून तेथे तटबंदी करायची कधी गरजच पडली नाही. कारण हा कडा माथ्यापासून ते पायथ्यापर्यंत वक्राकृतीरित्या सरळ सोट उतरतीच्या मार्गाने निमुळता होत गेला आहे. त्यामुळे इथून वर चढणे शक्यच नाही. टकमक टोक हे रायगडाचे इतके उठावदार टोक आहे की कित्येक मैलांच्या दुरीवरून रायगडाकडे पाहिल्यास हे टोक लगेच दिसून येते. येथे वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याने पावसाळ्यात इथे आपण उभे देखील राहू शकत नाही. असे हे टकमक टोक रायगडाची शान आहे. 350 वर्षानंतर देखील तो वाऱ्यापुढे न झुकता आपल्या राजासाठी, राज्याच्या राजधानीसाठी एक ढाल म्हणून उभा आहे. तर ही टकमक टोकाची माहिती आपल्याला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आवडली असल्यास लाईक करा. तुम्हाला टकमक टोकाविषयी आणखी काही माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या महाराष्ट्राच्या किल्ल्यांची माहिती लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांना हे शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करून घ्या. तोपर्यंत नमस्कार.